भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती अनेकाशी, जाणवणे नेणते झाले तिने सुखे, न बोलणे मुखे बोलता ती, अभेदोनी भेद राखेला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोक पाळ तरावया, तुका म्हणे हेतू आहे तया ठावे, जिही ऐक्य भावी जाणीतला जाणून नेणते झाली सुखे, न बोलणे मुखे बोलता ती, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच म्हणलो, श्री चरण श्री गुरूंचे नमो, ईश्वर नमो ईश्वर मृत्यूनारा सोपान देवा, मस्तक माझे पायावरी या, वार करी संतांच्या, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती आणि कशी जाणून नेणते झाले तेने सुखे. श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भक्ताचं वैशिष्ट्य प्रतिपादन करतात. आपण प्रवचनामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे ते परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण कुंभार गुरुजी आणि परमपूजनीय प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी भाऊसाहेब या संत द्वयांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. या वारकरी शिक्षण संस्थेतर्फे हा पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतोय आणि भक्त संत म्हणूनच आपण पुण्यतिथी साजरी करतो, केली जाते, केली जावी. त्यामुळं त्या सेवेकरिता त्या दिवशी संतांचं वर्णन करणाराच अभंग घेतला जातो. म्हणून हा अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये भक्ताच्या जीवनातील विशेष जे जे आहेत ते ते तुकोबाराने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्ताचा पहिला विशेष हा असतो. अनेक विशेष आहेत भक्तांच्या ठिकाणी. त्यातला पहिला विशेष आहे की भक्त जगात सर्वश्रेष्ठ आहेत. भक्तांचे जे काही अनेक विशेष दिसतात त्यामध्ये प्रमुख अशा प्रकारचा भक्ताच्या जीवनातला विशेष जर कोणता असेल तर भक्त जगामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठे
भक्त आहेत महाराज. भक्त सर्वश्रेष्ठ आहेत आणि यामध्ये कसलंही दुमत नाही, कसलाही संशय नाही, कुठलाही आक्षेप या सिद्धांताच्या पुढे टिकू शकत नाही, उभा राहू शकत नाही. भक्त हे सर्वात मोठे असतात जगात, सगळ्यात मोठे, सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या अवच्छेदकाने. विठ्ठल विठ्ठल मोठेपणाची जी जी अवच्छेदक आहेत जगामध्ये, ज्या ज्या कारणामुळं व्यक्तीला मोठं मानलं जातं, अशा प्रकारची जेवढी अवच्छेदक आहे जगात, मोठी असणारी माणसंही एकाच अवच्छेदकाने मोठी असतात, दुसरी अवच्छेदक त्यांच्या ठिकाणी नसतात. पण संतांचा हा विशेष आहे की सगळ्याच अवच्छेदकाने संत मोठे आहेत, सगळ्या अवच्छेदक. आता अशा प्रकारचं विधान केल्यानंतर प्रत्यक्ष उघडतं कोणी काही बोलणार नाही, विचारणार बी नाही. कारण हे पंढरपूर आहे, पुन्हा कीर्तन आहे, कीर्तनात आलेली मंडळी सगळी संतावर श्रद्धा असणारी आहेत. पण तरीही मनामध्ये शंकेची पाल चुकण्याची शक्यता आहे. हे विधान जर बाहेर जाहीर केलं तर मग आक्षेपाचा पाऊस पडेल. विठ्ठल 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 पण तरीही सामान्यपणे आपल्याला हे सिद्ध करून दाखवावंच लागेल की संत जगात सगळ्यापेक्षा मोठे कसे आहेत, सगळ्या अवच्छेदकाने मोठे कसे आहेत. तर हे सिद्ध करण्याचे खूप मोठे मोठे लांब लांबचे मार्ग आहे. पण आपण जवळच्या पाऊल रस्त्याने, असं मधल्या रस्त्याने जाऊ आणि थोडक्यात काय करू, सिद्ध करू. काय असतं हे तसं, ईश्वर ज्यांना मान्य आहे, देव जे मानतात ते देवाला मोठंही मानतात, देवाला सर्व श्रेष्ठ अशा प्रकारचं मानतात. देव मोठा आहे, जगदीश्वर म्हटलं जातं त्याला. देवाला काय म्हणतात, जगदीश्वर. काही ठिकाणी सर्वेश्वर. मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी खोकरे कोंदले असत न किरे कवणे कळे. सर्वेश्वर, जगदीश्वर, ईश्वर. देव मोठा आहे, पैशाने तोच मोठा आहे. कारण लक्ष्मी ऐशी जयाची दासी, पैशाने तोच मोठा आहे. अंबानी फिंबानी त्याच्या पुढे काय नाही, संक्रांतीची सुगडे. जागतिक श्रीमंताच्या ज्या याद्या येतात ना पेपर मध्ये, ते देवाच्या पुढे म्हणजे संक्रांतीला ठेवलेले बोळके एवढे खरा श्रीमंत देवच आहे महाराज. श्रीनी संपन्न, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीने संपन्न कोण आहे, देवच आहे. म्हणून धनाच्या बाबतीत तोच मोठा आहे. सत्तेच्या अवच्छेदकानेही तोच काय आहे, चरात चरावर त्याची सत्ता आहे. वृक्षाची पाठ ज्याची सत्ता. अलीकडे त्या अभिनय करणाऱ्याला फारच महत्व आहे. अभिनयाच्या दृष्टीनं पाहिलं, अभिनयाच्या अवच्छेदकानेही पाहिलं, तरीही महाराज हाच मोठा आहे. खेळतो येण्याची, अभिनय करावा त्यानेच करावा. वा वा, काय अभिनय.
त्या गोकुळातल्या लोकांना वाटलं की किती प्रेम आहे याचं आमच्यावर. एक दिवशी सरळ निघून गेला. महा काय अभिनयच ना, अभिनय त्याने करावा. कसली सोंग घेतो. आपले नट जे आहेत ते कधी फौजदार होतात, कधी डाकू होतात, कधी गरीब होतात, कधी दानशूर होतात. हे सोंग घेतात. पण कुठल्याच नटाला डुक्कर नाही होता येणार. त्याला करून दाखवा. वाटेल ते तुम्हाला बक्षीस देईन मी. कुठल्याही नटाला डुक्कर करू होऊन दाखव म्हणा. फक्त पंढरपुराच्या वाळवंटातच फिरू पशुचा अशा प्रकारचा अभिनय करूच शकत नाही मनुष्य. नुसते आवाज पिवाज काढील. प्रत्यक्ष पशु कस काय होता येईल त्याला. यो डुक्कर झाला बघा, मासा झाला, डुक्कर झाला. त्यामुळं अभिनय या अवच्छेदकाच्या दृष्टीनं पाहिलं तरी ईश्वर काय आहे, मोठा आहे. कलेच्या बाबतीतही काय प्रश्न नाहीये. कलेचा हा सागर आहे, गुणाचा सागर परमात्मा आहे. देव मोठा आहे. हो म्हटलं येत आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही हा देव मधीच कुठं घातला. विषय चालला होता संताच्या मोठेपणाचा, पण तुम्ही ह्यो मध्ये कस काय आणला. विठाल तुम्हाला संताचा मोठेपणा सांगताच येत नव्हता. देवाचा मोठेपणा सांगता येत होता. तर तसा अभंग घ्यायला काय करायचं, काय हरकत होती. अभंग घेतला संताच्या मोठेपणाचा आणि लागले सांगायला देवाचा मोठेपणा. काय पंढरपूर आहे इथं. इकडच्या बोटावर तो थुका तिकडच्या बोटावर. म्हणजे काय मूर्ख समजता आम्हाला. कदाचित असं वाटेल. तर देवाचा मोठेपणा सांगितला, देवाला मध्ये आणलं. ते देवाचा मोठेपणा सांगण्याकरता नाहीच. देवाचा मोठेपणा सांगितला, पण तो देवाचा मोठेपणा देवाला मोठा आहे हे सांगण्याकरता नाहीये. सगळ्यात मोठा देव हे तर मान्य आहे ना तुम्हाला. हा, हे मान्य आहे. त्या देवापेक्षा संत मोठे आहेत. सगळ्यापेक्षा मोठा असणारा देव तो देव ज्यांचं दास्यत्व करतो. दास्य करी दासाचे, हे उणे न साहे तयाचे, हे वाढीले ठाईचे भाने टाकून या धावी, वाढीले ठाईचे भाने टाकून या धावी. हा दास्य करी दासाचे. महाराज जगाचा सत्ताधारी असणारा परमात्मा या भक्तांचा दास बनतो. दास, दास सेवकाचा वयसाचा अंकित. आणि तोही कसा दास, मनवी मणियारा. तो स्वतःला भक्ताचा अंकित म्हणून घेतो आणि भक्तांनी जो संकल्प करावा, भक्तांच्या तोंडातून जेही शब्द बाहेर पडावे महाराज ते पूर्ण करण्याकरता धावतो. तो धावतो. चांगदेव महाराज आपल्या शिष्यासह 14 शिष्य त्यांच्यासह ज्ञानेश्वर महाराजांना त्या भावंडांना भेटण्याकरता म्हणून आळंदीला येत होते. भेटण्याकरता म्हणजे आपण किती मोठे हे दाखवण्याकरता. म्हणजे त्या भेटीतही त्याचा अहंकार दडलेला होता. नाहीतर त्याला भेटायचं असल्यावर चेल्याला आणायची काही गरज नव्हती. त्यालाच भेटायचं होतं तर ते गधड काय आणायचं, म्हणजे वाघ आणि ते हातात साप हे घ्यायचं काही आवश्यकता नव्हती. पण ती ह्या सगळ्या घेऊन आला म्हणजे
मीही कोणीतरी आहे हे यांना कळावं, हा त्याच्या पाठीमागचा काय होता, भाव होता. आता बातमी ही ज्ञानोबारायांच्या पर्यंत, निवृत्तीनाथापर्यंत आली. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञाना, अरे ते योगीराज चांगदेव आपल्याला भेटण्याकरता येत आहेत, जवळ आलेले आहेत, मोठी माणसं आहेत, आपण त्यांना सामोरं तर गेलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, हो सामोरं जायला पाहिजे, चलूया दादा. अरे पण तो आकाश मार्गाने येतोय, वाघावर बसून येतोय, सापाचा त्याने काय केलेला आहे, चाबूक अशा प्रकारचा केलेला आहे. त्याचं सांगणं शक्य व्हा, तो वाघावर बसून येतो. असं सांगतात की सकाळची वेळ होती आणि हे त्यावेळेला एका भिंतीवर बसलेले होते. महाराज ज्ञानोबारायांनी त्या भिंतीला सांगितलं, बाई चांगदेव महाराज येतात भेटायला, त्यांना सामोरं जायचंय, आमच्याकडे दुसरं वाहन नाही आहे काय, तू चल. कोणाला सांगतात, भिंतीला सांगतात. भिंतीला म्हणजे भिंत नावाची गाडी नाही, म्हणजे एखाद्या कंपनीने गाडी काढली आणि तिचं नाव काय ठेवलं, भिंत. जसं त्या मारुती फिरुती गाडीची नाव आहे, स्विफ्ट, तसं भिंत नावाच्या कंपनीची गाडी नाही, साक्षात दगडा मातीची तयार केलेली अशा प्रकारची भिंत. ती वरच्यावर नसते महाराज, त्याला पाय असतो, खाली मुरमापर्यंत खोदून मुरमाशी संबंध तिचा जोडलेला असतो, तिनं हलू नये म्हणून, पडू नये म्हणून. अशा प्रकारची ती भिंत, त्या भिंतीवर हे बसलेले. आणि ज्ञानोबाराय त्या भिंतीला चल म्हणतात. याच्यात दोन्ही गोष्टी आहे, एक तर भिंत चालू शकत नाही, एक दुसरी गोष्ट अशी आहे की काही म्हटलं तर भिंतीला काही कळायचाही संबंध नाही, कारण ते जड आहे. जडाला सांगितल्यावर कळत नाही, हेच जडाचं लक्षण. ज्याला सांगून कळत नाही त्याला काय म्हणावं, जड अशा प्रकारचं म्हणावं. तो का म्हणे, ऐशी बुद्धीची जड, सांगूनही ज्याला कळत नाही जड. तर ती जड आहे, तिला सांगून काय फायदा नव्हता, आणि कळलं तरीही ती चालू शकत नव्हती. आणि ज्ञानोबारायांच्या तोंडातून तर हे वाक्य निघालेलं आहे की चांगदेव महाराजांना सामोरं जायचंय आणि तूच चल. महाराज या देवाला भिंतीत घुसावं लागलं. ज्ञानी याची भिंत अंगे ओढी, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी, ज्ञानी याची भिंत. नाम्यास देवी नव्हे संकोचित, नाम्यास देवी नव्हे संकोचित, देवी नव्हे संकोचित, नाम्यास देवी नव्हे संकोचित. ज्ञानी याची भिंत अंगे ओढी, उच्चनीचे काही नेने भगवंत, उच्चनीचे काही नेने भगवंत, उच्चनीचे काही नेने भगवंत, उच्चनीचे काही नेने भगवंत. ज्ञानियाची भिंत. तुकोबाराय म्हणतात की ज्ञानोबाराय ज्या भिंतीवर बसलेले होते, ज्या भिंतीला ज्ञानोबारायने आज्ञा केलेली होती, ती भिंत यांनी ओढली. आता विचार करा महाराज, काय त्रास झाला असेल त्याला. तिला काही टायर नव्हती. ट्रॅक्टर ट्राल्या ओढतात, पण कोणत्या ट्राल्या ओढतात, ज्याला टायर असतात. बिना टायरची ट्राली ओढ म्हणा ट्रॅक्टरला. महाराज नुसती टायर असली, जर हवा नसली तर तीही ओढत नाही. याला टायर नव्हती, पुन्हा बेरिंगा नाही. टायर असली बेरिंगा नसल्या तरी जड जात.
बेरिंग असल्यावर आणखीन ते काय होतं, सोपं होतं. भिंत खाली कडकाला लावलेली भिंत, टायर नाही, बेरिंग नाही, त्याला मशीन नाहीये. भगवंतानी ती ओढली असेल, केवढा त्रास झाला असेल, पण मालकाची आज्ञा, मालकाने सांगितलेलं भिंत चालायची तर भिंत चालणार. मग आपल्याला किती त्रास झाला असेल. असा सेवक होता तो. असा सेवक जगात जो मोठा आहे तो ज्यांचा होतो ते किती मोठे. कैमुतिक न्याय, कैमुतिकन अशा प्रकारचा न्याय आहे हा, की ईश्वर ज्यांचा सेवक आहे, ईश्वर ज्यांची पूजा करतो, ईश्वराला जे पूजनीय आहेत, ईश्वराचे जे देव आहेत ते अमुचे देवार्चन तयाच्या व्यसन, ते अमुचे देवार्चन किंबहुना समाधान तो मिळत आहे. अशा प्रकारे संत देवापेक्षा मोठे असल्यामुळे जगात मोठे. आता काय प्रश्न आहे, कारण जगात जो मोठा म्हणून सर्व जगाला मान्य आहे, त्याच्यापेक्षा हे मोठे आहेत म्हणून जगात संत काय आहेत, मोठे आहेत. कशा करता सांगितलंय, तर वस्तू जशी असेल तसा तिचा महिमा असतो. आपण प्रकाशाकरता छोटा बल्ब लावला तर त्याचा प्रकाश कमी पडतो, मोठा लावला तर मोठा पडतो. जेवढा मोठा लावू तेवढा मोठा त्याचा काय असतो, प्रकाश असतो. त्याचा प्रकाश हाच त्याचा महिमा. जशी वस्तू असेल तसा त्या वस्तूचा महिमा असतो. महिमा रहित वस्तू जगात अस्तित्वातच नाही. म्हणून अशी व्याप्तीच मांडलेली आहे बऱ्याच लोकांनी. यज्जन्यम तत्सफलत्वम, यज्जन्यत्वम यत्र जन्यत्वम तत्र सफलत्वम. जन्य अशा प्रकारची वस्तू ही सफल आहे. सफल म्हणजे कार्यकारी आहे. कार्यकारी वस्तू नसेल तर ती मिथ्या मानली जाते. विठ्ठल विठ्ठल खोटी वस्तू कोणती, खरी वस्तू कोणती. खऱ्याची आणि खोट्याची शास्त्रकारांनी जी जी लक्षणं केलेली आहेत, वेदांताचं वेगळं लक्षण आहे सत्यत्वम बादरायत्यम, पण इतरांनी जे लक्षण केलेलं आहे, बौद्धांनी लक्षण केलेलं आहे, अर्थक्रिया कार्यत्वम सत्यत्वम. ज्या अर्थाच्या ठिकाणी क्रियाकारित्व आहे म्हणजे सफलत्व आहे, ती वस्तू काय असते, सत्य असते. खोट्या वस्तूच्या ठिकाणी अर्थक्रिया कार्यत्व राहत नाही. प्रत्येक वस्तू ज्याचं जे कार्य तोच तिचा महिमा. त्याचं जे कार्य हाच त्याचा काय असतो, महिमा असतो. मोठा बंगला बांधलेला म्हणजे फर्निचर, करोडो रुपये नुसते त्या फर्निचर मध्ये, फरशीमध्ये फार खर्च करतात लोक. पैसाही असतो त्यांच्याकडे, इच्छाही असते, वेळही दिलेला असतो देवाने, त्याच्यामुळे सगळं करतात. इतकं सुंदर अशा प्रकारचा बंगला, आणि संध्याकाळी पाहिलं ते हे बाहेर येऊन झोपलेले, आणि तेही पोत्यावर. उशीला इटकर घेतलेली, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अंगावर घ्यायला काही गरजच नव्हती. उशाला इटकरण खाली काय आहे, करोडो रुपयाचे पलंग, आणि खाली वाळूवर पोतं टाकून का झोपले. पाहणाऱ्याला अचंबा वाटला, एवढी मोठी बिल्डिंग, ही सगळी सोय आणि हे बाहेर खाणं. एकाला विचारलं त्याने, हे असे का झोपले. तो म्हणे, ऐसा ढेकणाचा महिमा. आत काय झालेले,
ढेकणं झालेले आहेत, उशात ढेकणं आहेत, गादीत ढेकणं आहेत, त्या पलंगात ढेकणं आहे, आणि तिथले कुठलं हे कापड आणलं की ते ढेकणं येतात, आणि हे एवढे ढेकणाला त्रासून गेलेले, घाबरून गेलेले. त्यांनी सरळ दुकानातलं पोतं आणून टाकलं आणि ईट उसाला घेतलेले. म्हणजे हा एवढ्या ढेकणाचा सुद्धा महिमा आहे की त्याला त्याच्या बापाने बांधलेल्या बंगल्यातला लाद घालून बाहेर काढतो. हा त्याचा काय महिमा आहे. एका सुभाषितकाराने असा विनोद केलेला आहे, अरे माणसं घाबरून बाहेर पळतील याच्यात विशेष नाही. कमले कमला शेते, हरशेते हिमालये, क्षीराब्दौच हरिष्येते, म्हणणे ते मत्कुण शंकया. मत्कुण संस्कृत मध्ये त्या ढेकणाला काय म्हणतात? मत्कुण. तर या ढेकणाच्या शंकेनं, ढेकणाच्या भीतीनं लक्ष्मी पळाली आणि समुद्रामध्ये जे फूल फुललेलं होतं त्याच्यावर जाऊन उभं राहिली. कारण ढेकणाला पोहता नाही येत. कमले कमला शेते, हर शंकर जगाचा संहार करणारा हिमालयात बर्फात जाऊन पडलाय. आणि विष्णू येतो वयमाने भूतानी जयंती वेद ज्याचं वर्णन करतो तो सासरवाडीत पाण्यात कृष्णाने बलरामाविषयी तक्रार करत असताना आईकडे केलेली होती. आई, ह्यो मला सध्या पाण्यात पाहतो. यशोदाने विचारलं, का रे बलरामा, काय मैया, तू याला सतत पाण्यात पाहतो? तो म्हणला, हा पाण्यातच झोपतो, तो मी याला कुठं पाहणार आहे? आता तो तिथं का झोपतो काय माहिती नाही, पण त्या सुभाषितकाराला वाटलं की हे ढेकणाच्याच भीतीनं तिथं जाऊन झोपलेलं. त्या वस्तूचा काय आहे महिमा. प्रत्येक वस्तूकडून जे कार्य होतं ते कार्यच त्या वस्तूचा महिमा मानला जातो. आणि सफल वस्तू सगळ्यात, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी महिमा असला तरी वस्तू जशी असते तेवढ्याच मर्यादेत तिचा काय असतो? महिमा असतो. मोठी वस्तू असेल, मोठी व्यक्ती असेल, तिचं कार्यही मोठं असतं आणि कार्य हाच तिचा काय असतो? महिमा. अशा प्रकारचा मानला जातो. देव सगळ्यात मोठा आहे तर त्याचा महिमाही मोठा आहे. महाराज वर्णन नाही करतायत देवाचा महिमा. महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम न याति. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, सरस्वती लिहायला बसली, तरीही भगवंताचा महिमा वर्णन करता येत नाही. का तो परमात्मा मोठा आहे, त्याचा महिमाही मोठा आहे. त्या भगवंतापेक्षा संत मोठे आहेत, म्हणून संतांचा महिमाही काय आहे? तितकाच मोठा आहे. महाराज देवाचा महिमा कळतो, वर्णन नाही करता येत. संतांचा महिमा कळतच नाही. संतांचा महिमा कळणंच अतिशय अवघड आहे. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुतड जरी झाली म्हैस गाय, बहुदुतड जरी
झाली म्हैस गाय बहुदुतड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही बहुदुतड जरी झाली म्हैस गाय 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा कळणं अति कठीण आहे, अति कठीण आहे. तुम्हाला असेल, तुम्ही 7वी 8वी शिकले, आणि गेले आळंदीला. आम्हाला थोडी डबल ME आहे. आम्ही प्रबंध सादर केलेला आहे PhD. आमच्यासारख्याला काय अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला बी अवघड आहे. शास्त्री, पंडित, विद्वान या सगळ्यांना तो अवघड आहे. अहो ते फार विद्वान आहेत असं तर विद्वान काय केलं 3-3दा विद्वान काढायला लागलाय पुढं. संत आणि विद्वानामध्ये कसा फरक असतो माहितीये का तुला? कसा फरक असतो? विद्वान म्हणजे जर्सी गाय सामान्य माणसं म्हणजे गावरान गाय. त्यांच्याकडे काय जास्त दूध नाही. 1 लिटर 2 लिटर 5 लिटर एवढं दूध देणाऱ्या गावरान गायी असतात. जर्सी गाई त्यातली त्यात ऑस्ट्रेलियन वगैरे असली तर महाराज फारच गाई त्यात दूध देतात. दुधाचा कारखाना म्हटलं तरी चालेल जर त्यांची योग्य अशा प्रकारची व्यवस्था, वातावरण वगैरे योग्य ठेवलं. 100 लिटर दूध देणाऱ्या रोज गाई एक काय 100 लिटर दूध 100 पर्यंत दूध देऊ शकते. मी म्हणतो 1000 लिटरची गाय निघाली किती दूध देते? 1000 लिटर दिवसाला दूध देणारे असेल तरी कामधेनू होईल का? परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या म्हैसी आणि शेळ्या परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू परित्या निराया कामधेनू उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या. दूध देणाऱ्या गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील आणि ती एक नाही खूप असतील. उदंड पाहिले उदंड म्हणजे असं निश्चित आकडा नाही, खूप भरपूर असतील. पण तरीही एका कामधेनूची सरी उदंड गायी, उदंड म्हशी, उदंड शेळ्या न करीत नाही करू शकत माणूस, नाही करू शकत. कल्पना करा 1 कोट गायी आणल्या, 1 कोट म्हशी आणल्या, किती दूध निघल? काय 100 कोट निघल, 100 कोट लिटर. आणि 1 कामधेनू असेल तर ते किती दूध देते बरं एका टायमाला? कामधेनू बघितले ना तुम्ही? ऐकले ना? नसल बघितलेले, ऐकली तर असेल ना. तर एका टायमाला किती दूध देते कामधेनू? बाबा कामधेनू किती दूध देते? कामधेनूची क्षीरा पार नाही. तुकोबाराय वर्णन करतात कामधेनूच्या दुधाला मर्यादाच नसते महाराज. जर प्रार्थना केली कामधेनू माता काय रे
चंद्रभागेमध्ये पाणी कमी, दुधाचा पूर यावा असा मला वाटतो, तर चंद्रभागेला दुधाचा पूर येऊ शकतो कामधेनूच्या. दुधाचा पूर पूर अशा प्रकारचा येईल. एवढं ती काय करू शकते? दूध देऊ शकते. सगळे सागर दुधाने भरू शकते. कामधेनूचा विशेष असा आहे की ती दूधच देते असं नाही. कामधेनूचा विशेष असा आहे की त्या दुधच देतात असं नाही. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धने पुरावे, आवडीची धने पुरावे, आवडीची धने पुरावे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कल्पतरू चिंतामणी. आवडीची धने पुरावे, आवडीची धने पुरावे, आवडीची धने पुरावे. कामधेनू मध्ये केवळ दूध देण्याची शक्ती आहे असं नाही. आवडीची धनी, जे आपल्याला आवडतं. बस एक देव संत सोडले, कामधेनू मला नाही वाटत देव देऊ शकल म्हणून, पण लौकिकांतपाती, लौकिकातला कुठलाही पदार्थ आणि कितीही मागितला तर ती देण्याची शक्ती असते. ज्ञानोबारावर वर्णन करतात ती येते. जे धवा जे मागे, जो मागे, जे धवा मागे, जे मागे, ते एक सरेची प्रसव लागे, तेवी विश्व विभवतया अंगे होनी अशी जे. तेव्हा ती येते जो जे धवा जे मागे, जो मागतो ज्या वेळेला मागतो आणि जेही मागतो. महाराज जेही मागतो. पुराणामध्ये कथा आलेली आहे. सहस्रार्जुन सैन्यासह मृगये करता म्हणून अरण्यात आलेला आहे. तिथे आल्यानंतर त्याला कळालं की जवळच जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे. त्याला दर्शनाची इच्छा झाली. तो दर्शनाला आलेला आहे. ऋषी काही जाग्यावर नव्हते, पण रेणुका माता, दुपारची वेळ होती जेवणाची, आणि रेणुका मातेनं सांगितलंय की राजा दुपारची वेळ आहे, तर दुपारी प्रसादाकरता तू ये आश्रमामध्ये. त्यांनी सांगितलंय साहेब मला प्राप्त झालेलं आहे, कारण मी काही एकटा नाही, सैन्य आहे माझ्या बरोबर. काय हरकत आहे, सैन्यासह ये. फुगीरपणा सांगायला लागले, सैन्यासह ये म्हणजे कसं काय व्यवस्था करणार आहे सैन्यासह माझी. पण त्याला वाटलं चला कशी व्यवस्था करते पाहू. तो म्हणला घेऊन येतो मग सैन्य. ते म्हणजे घेऊन ये. मला सैन्य घेऊन येईपर्यंत 2 बाय 5 किलोमीटरचा मंडप. सैन्य भरपूर होतं ना बसायला. त्यामध्ये प्रत्येकाला बसायला पाट, ताट ठेवायला चौरंग चांदीचा, आणि त्याच्यावर सोन्याचं ताट ठेवलेलं. वाढण्याकरता स्वर्गातल्या अप्सरेपेक्षाही सुंदर अशा प्रकारचे असते. राजाचं तो डोकंच चालायला गेला. बहुतेक डोकं नसतंच ह्याला, पण डोकं चालायला. विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून तर डोक्यावाले जवळ ठेवतात, ठेवावे लागतात. समजेनच गेलं. राजा धिक्कार आहे माझ्या राजेपणाला. मी नाही एवढ्या वेळामध्ये एवढी अशी व्यवस्था करू शकत. आश्रमात जंगलात राहतात हे, आणि हे म्हणजे त्याची बुद्धीच काम करण्या गेली. सगळ्या सैनिकाला बघा, सैनिकाला काय घेणे, मारला ताव त्याने.
पण याला काही जेवण वगैरे सांगणे. पण त्यांनी पुन्हा विचारलं की हे कशाचा प्रताप. तोपर्यंत ऋषी बी आले. हे तुम्ही कसं अशा प्रकारचे एवढ्या कमी वेळात. मग त्यांनी सांगितलं बा आमच्याकडे काय आहे, कामधेनू आहे. आमच्याकडे कामधेनू आहे आणि ते कामधेनू हे सगळं निर्माण करते. आता दुष्टच त्याला वाटलं मग असली कामधेनू तुमच्याकडे काय कामाची. ही कामधेनू तर राजाकडे पाहिजे ना. कारण राज्यामध्ये कुठं अतिवृष्टी होते, कुठं अवृष्टी होते. महाराज आज भारतामध्ये 2 विभाग पडलेले आहेत. एक भाग असा आहे की तिथं एवढा पाऊस झालेला आहे पुरानं सगळे वेढलेत गाव. आणि एक भाग असा आहे की पाणीच प्यायला नाहीये, पाऊस नाही. असं प्रत्येक राजाकडे होतं. अशा वेळेला ही कामधेनू किती कामाची आहे. तेव्हा ही कामधेनू आम्हाला देऊन टाका. विनंती केली त्यांनी. ऋषींनी सांगितलं राजा कामधेनू ही तपस्व्याचं धन आहे. तपाने प्राप्त झालेली आहे ती. तू तपस्वी नाही आहे, तुला मिळणार नाही, ती तुझ्याकडे राहणार नाही. तो म्हणे म्हणजे आमच्यापेक्षा स्वतःला जास्त श्रेष्ठ समजता काय तुम्ही. त्याच्या ठिकाणी ऋषीविषयी ईर्ष्या निर्माण झाली. आता ऋषीचं क्षेत्र वेगळं आणि राजाचं क्षेत्र वेगळं. पण माणसाकडे सत्ता किंवा संपत्ती आली का सत्ता संपत्ती बरोबर त्याचा अहंकार वाढतो. आणि अहंकार वाढला की तो कोणाशीही बरोबरी करायला मागं पुढं पाहत नाही. तुला ऋषीविषयीची ईर्ष्या निर्माण झाली की यांनी एक वेगळं सत्तेचं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि हे आम्हा राजे लोकांना काय मानतात, नीच मानतात, कमी अशा प्रकारचं मानतात. त्यांनी सांगितलं हे पा तुम्हाला माहित नसेल मी राजा आहे आणि राजाची त्याच्या राज्यातल्या सगळ्या वस्तूवर काय असते, सत्ता असते. तुम्ही माझ्या राज्यात राहता, राजाची विनंती ही आज्ञा समजा. तुम्ही बऱ्या बोलाने कामधेनू द्या, अन्यथा मी ती जबरदस्ती घेऊन जाईल. त्याने पुष्कळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण महाराज अहंकाराने जो चढलेला आहे ते तापलेल्या तेलात जसं पाणी टाकल्यानंतर ते शांत होण्याच्या ऐवजी काय होतं, जाळ धरतं, जाळ भडकतं. तसं त्याचा अहंकार मला काही त्याची कथा नाही सांगायची इथं. पण कामधेनूचा काय सांगायचा आहे महिमा. त्याने सांगितलं सैन्याला चला रे धरायला सोडा आणि चला घेऊन, कोण आडवा येतंय पाहू. हे ऋषी होते, त्यांच्याकडे शक्ती नव्हती असं नाही. पण ऋषींनी अशी कामं करायला शक्ती केलेलीच नसते. पण मग त्यांनी कामधेनूला प्रार्थना केली की आमच्या इच्छेनं आम्ही तुला जा म्हणत नाही. हा राजा आहे, जबरदस्त अशा प्रकारचं नेतोय, अन्याय करतोय, तुझं संरक्षण तू कर. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या कामधेनूच्या अंगातून एवढं सैन्य बाहेर पडलं की राजाचं जेवढं सैन्य होतं पार तानू तानू हाणलं महाराज. येड्या बाबळात घालू घालू हाणलं वरून. विठाला विठाला कामधेनूची शक्ती आणि जर्सी गाय. आता कसा मेळ बसायचा सांग. जर्स्या गायचं असं आहे माशा वाढल्या तरी बिमार पडते. गाय जिथं बांधली ना तिथं माशा सुद्धा होऊ द्यायला नाही लागत. एवढं त्यांना काय ठेवावं लागतं, स्वच्छ ठेवावं लागतं. तेव्हा तसं विद्वान म्हणजे जर्सी गाय. आणि संत कामधेनू आहे. त्यामुळे विद्वानांनी आपलं इकडे डोकं लावीत जावं, तिकडे नाही लावं. उघड टरटर ते चॅनलवर ते हे असतात ना, लय अक्कल असते त्यांना. तिथं चॅनलचं ते हे हातात आलं म्हणजे काय उगाच कुठं डोकं घालीत राहते. प्रसिद्धीचं माध्यम असतं त्यांच्या हातामध्ये. तेव्हा विद्वानालाही नाही तो कळत. मग कळतच नाही का, कोणालाच नाही कळत का, मग नसलच तर काय कळणार. कोणालाच कळत नाही याचा अर्थ कधी काही काय असतो, नसतोच.
तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मताने शंकर आपलं विष्णू मोठा आहे का ब्रह्मदेव मोठा आहे? विष्णू मोठा आहे. म्हणजे तुम्ही टिळे लावणारे म्हणून का? म्हणजे तुम्ही विष्णूचे भक्त आहे म्हणून विष्णू मोठा आहे का विष्णू मोठा आहे म्हणून तुम्ही त्याचे भक्त झाले? विष्णू मोठा आहे म्हणून आपण त्याचे भक्त झालो का आपण त्याचे भक्त आहे म्हणून विष्णूला मोठं मानतो? कसं आहे, तो मोठा आहे, विष्णू काय आहे, मोठा आहे. पण ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये विष्णूला मोठेपणा कशामुळे प्राप्त झाला याची एक कथा आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू मध्ये विष्णू ब्रह्मदेवापेक्षा मोठा कसा झाला याची एक कथा. या दोघांची एक दिवशी लागली भांडणं म्हणजे हातावाले नाही, पण आपले तुम्ही तुम्ही तुम्ही, ह्यो म्हणे मी मोठा आहे, तो म्हणे मी मोठा आहे, हे म्हणे मी मोठा आहे, तो म्हणे तू मोठा आहे, चल म्हणे जाऊ देवाकडे. गेले दोघंही शंकराकडे. देवा तुम्ही न्याय द्या. काय झालं, मी मोठा आहे का हा मोठा? ब्रह्मदेवाने सांगितलं मी मोठा आहे कारण हेड 4 आहेत, 4 डोके त्याला. चौतोंड्याचा पोर, चौतोंड्या आहे इथूनच आहे, म्हणजे गळा एकच आहे, खालचं एकच आहे, पण इथून असे 4 आहेत. डोक्यावाला मनुष्य मोठा असतो ना. विष्णूला विचारलं तुझं काय मत आहे? ते म्हणे नुसतं डोकं असून काय उपयोग आहे, हात नसतील तर? मला डोकं एक असलं तरी हात किती आहेत? 4 आहेत. म्हणजे 4ची संख्या दोघांकडे सारखीच ना. एकाकडे हात 4 आहेत, एकाकडे डोके 4 आहेत. ते म्हणे हे पहा मी तुमची परीक्षा घेईन, परीक्षेत जो पास होईल तो काय मोठा. ठीक आहे म्हटले घ्या परीक्षा. मग ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही कमरेपासून वर जायचं आणि आमच्या ऊर्ध्व जी बाजू आहे त्याच्या शेवटापर्यंत जायचं. विष्णूला सांगितलं तुम्ही कमरेपासून खाली जायचं आणि खाली पायाचं जिथं शेवट आहे त्या स्थानाला पाहून यायचं. लवकर येईल तो मोठा, नुसतं जाऊन पाहिलं तर नाही मोठा, लवकर येईल तो काय आहे मोठा. मग काय महाराज ब्रह्मदेवाने वाहनावर बसले, जो म्हणजे पहिला घेरण दुसरा नाही, एकदम स्टॉप. जो पळायला सुरुवात केलेली ते वाहन हंस पळायला बरंच. आता हंस पळून तरी किती पळणार, त्याला बरंच लांब गेलं पण ते काही पत्ताच लागाना गेला ना. काय म्हणजे शेवट आहे असं जवळ काही दिसानच गेलं. वेळ तो खूप झाला पळून. त्याला वाटलं आपल्या अगोदर जर विष्णू आला तर मग एवढं पळून मी काय उपयोग होणार आहे. मग महाराज त्यांनी काफे करायची ठरवली. ऐका, आपल्याला शंकराची मंदिरं जागोजाग दिसतील गावामध्ये 2-2, 4-4. विष्णूची ही मंदिरं विष्णूच्या अवताराची मंदिर आहेत. शंकराचं आपलं ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. ब्रह्मदेवाची पृथ्वीवर पूजा होत नाही. का होत नाही त्याचंही कारण आहे इथं. मग त्यांनी ठरवलं खोटं सांगायचं, आपण टोक पाहून आलो म्हणून. पण मग आता खोटं सांगायचं असेल तर त्याला साक्षीदार वगैरे भक्कम लागत. मग त्यांनी गाईला फितवलं, त्या केवड्याला फितवलं, आणलं बरोबर. तर तो आला धापाटाकीतच आला हे साक्षीदार घेऊन, पण त्याच्या अगोदर विष्णू बसलेलाच होता. त्याला कसा तरी चेहरा पडलाच, त्याला वाटलं हे माझ्या अगोदर पाहून आलं, पण हे तरी खरंच पाहून आलं असेल का ह्याने बी आपल्यासारखंच केलं असेल. ब्रह्मदेव वर पळाले त्यावेळेला त्यांनी विचारलंच होतं. आल्यानंतर शंकराने विचारलं का रे लागला शोध, आमचा शेवट दिसला? पुरावा द्यायला विचारलं काय का यांनी माझा वरचा शेवट पाहिला का? ते खरं नव्हतंच ना. ते शेपटाने अशी नाही
ब्रह्मदेवाने लय स्तंभी दिलेली होती. ब्रह्मदेव पुन्हा खाकारला, तोंडाने ती म्हणे हलावला. केवड्याला विचारलं, अरे केवड्या, केवढा म्हणजे अतिशय सुगंधी म्हणजे केवढ्याचं फूल इथं त्याचं जर फूल ठेवलं तर असं पूर्ण परिसरात त्याचा सुगंध घुमतो. तो बी हा म्हण. विष्णूला विचारलं तू, ते म्हणे नाही मी नाही लावला. मी गेलोच नाही. का गेला नाही? तर ते म्हणे ज्याला शेवटच नाही त्याला शेवट पाहायला जाण्यात काय अर्थ आहे? तो कोणाकडून लागणार आहे? ज्याला अंतच नाही त्याचा अंत पाहण्याचा प्रयत्न करणंच मूर्खपणा आहे. मी कशाला जाऊ? कारण तुमच्या स्वरूपाला ना वर अंत आहे ना खाली अंत आहे. अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुं शशी सूर्य नेत्रम. ब्रह्मदेवाने खोटं सांगितलं महाराज. भगवंतानी त्यावेळेला शाप दिला, खोटं बोललास तू, तुझी पूजा होणार नाही. खोटं बोलणारा पूजनीय नसतो, खेटराने हाणायच्या लायकीचा असतो. विठाला 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 खोटं बोलणारा बापही असला तरी पूजनीय नाही, गुरु असला तरी पूजेल. जर खोटं बोलत असेल तर कीर्तनकार असो का कोणी असो, खोटा व्यवहार करत असेल तर तो पूजनीय नाही, कारण तो अपवित्र आहे. खोट्यानीच तो अपवित्र झालेला आहे आणि अपवित्र वस्तू अपूज्य असते. अपूज्य ब्रह्मदेवाची पूजा नाही. गाय पवित्र मानली जाते. 33 कोटी देवाचा तिच्यामध्ये वास मानला जातो, तरी गायीचं तोंडाचं दर्शन करू नये महाराज. खोटं बोलले म्हणून तिला गू खावा लागतो. खोटं बोलणाराला ही शिक्षा असते, त्याला पुढं गू खावा लागतो. विठाला विठाला सावधान. जर खावा वाटत नसेल तर खोटं नका बोलू. खोटं बोलणं महान पाप आहे महाराज. केवढा एवढा सुगंधी आहे, पूजेला नाही चालत. पूजेला निर्गुडीची पानं चालतात पण केवढा चालत नाही. तेवढं एवढं गुण आहे, काही कामाचा नाही. गुणाने जर लबाडीचा आश्रय केलेला असेल तर तो गुण तेजनीय असतो. तेजनीय हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. तेव्हा मी कसं करता सांगितलं हे की ज्याला अंतच नाही त्याचा अंत काय पाहायचा आहे. तसं महिमाच नसेल तर महिमा काय कळणार आहे असं कोणी म्हणू शकतं. तर संतांचा महिमा कळण्याला अवघड आहे. विद्वानालाही कळत नाही हे खरं असलं तरी कोणालाच कळत नाही असं नाही. कोणाला कळतो? भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताचा महिमा भक्ताची महिमा भक्ताची पूर्ण भयागती अनिकाशी. हे पूर्ण भयागती अनिकाशी. जाणूनी नेनते झाले तने सुखे. जाणूनी नेनते झाले तने सुखे. दुर्लभ भक्ताचा महिमा भक्ताची झालेती. दुर्लभया गती आली काशी. दुर्लभया गती आली काशी. भक्ताचा महिमा भक्ताची झालेती. दुर्लभया गती आली काशी. दुर्लभया गती आली काशी.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भक्ताचा महिमा दुसऱ्याला कुणाला कळत नसला तरी भक्तांना कळतो. तुका म्हणे अंगे हवे जे आपण तरीच महिमान येईल कळू. जर अंगाने आपण भक्त झालो, इथं भक्त शब्दाचा अर्थ सिद्ध भक्त अशा प्रकारचा घ्यायचा. भक्ताचे दोन प्रकार, एक साधक भक्त आणि सिद्ध भक्त. भक्ती करणाराला भक्त म्हणतात. तेव्हा भगवत साक्षात्कार झालेला नाही तो व्हावा म्हणून भक्ती करणारा एक वर्ग आहे, आणि भगवत साक्षात्कारानंतरही भक्ती करणारा एक वर्ग आहे. या ठिकाणी भक्त या शब्दाचा अर्थ भगवत साक्षात्कारानंतर भक्ती करणारा. याही वरी पार्था माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. अशा प्रकारचे जे सिद्ध भक्त आहेत, तर या सिद्ध भक्ताचा महिमा दुसऱ्याला कळत नसला तरी जे स्वतः अंगाने सिद्ध भक्त आहेत त्यांना त्यांचा महिमा कळतो. भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी या गती दुर्लभ. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुसऱ्याला ह्या जाणण्याचे गती म्हणजे मार्ग हे दुर्लभ आहेत, मिळणं कठीण आहेत. पण भक्ता जे स्वतः अंगाने भक्त आहेत ते मात्र भक्ताचा महिमा जाणतात. आता दुसऱ्याला दुर्लभ का आहे आणि भक्त तो का जाणतात, हे दोन्ही प्रश्न निर्माण होतात. इतरांना दुर्लभ का आहे, इतरामध्ये कोण कोण येतात, तर भक्त सोडून बाकीचे सगळेच इतरामध्ये येतात. सगळे म्हणजे जड सुद्धा का, तसं इतरांमध्ये जड असले तरी कळणं हा धर्म त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळं त्यांना याच्यात घेण्याचं काही कारण नाहीये. महिमा कळण्याची अधिकृतता लायकी पशवादिकाच्याही ठिकाणी नसल्यामुळं पशूंनाही या ठिकाणी घ्यायचं काही कारण नाही. म्हणून अनेक शब्दाचा अर्थ मानवामध्ये घ्यायचं तर तुम्ही देवांनाही घेऊ शकता, कारण देवालाही भक्ताचा महिमा निश्चित स्वरूपामध्ये कळत नाही. पण भक्त जे होतात ते मात्र तो महिमा जाणतात. पण असं का आहे, भक्तच तो महिमा का जाणू शकतात आणि इतरांना या गती दुर्लभ का आहेत, दुसऱ्यांना तो का कळत नाही, अशा महत्वाच्या दोन शंका आहे. पण आपली वेळ संपलेली आहे. पुढच्या कीर्तनामध्ये या शंकेचं चिंतन करू. पुढचं कीर्तन कधी राहील, कुठं राहील हे तुम्हाला पुढं गाथ्यामध्ये समजेलच. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली.